यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी, जालना जळगाव रेल्वे मार्गावरून महायुतीच्या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपलेली आहे। या रेल्वे मार्गाचा पाया मीच रचला असं माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांमुळे रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाल्याचं शिंदेंच्या शिवसेनेतील मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय। त्यामुळे रेल्वे मार्गाला नेमकी कोणी मंजुरी दिली असा प्रश्न उपस्थित होतोय। यावरून महायुतीच्या दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई असल्याचं पाहायला मिळतंय। जालना संभाजीनगरसाठी एक महत्त्वाचा असा प्रकल्प मी रेल्वे राज्यमंत्री असताना आम्ही त्याचा पाया रचला होता। तो म्हणजे जालना जळगाव हा रस्ता, हा रेल्वे मार्ग आणि साधारणतः 174 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे। त्यापैकी 140 किलोमीटर हा रेल्वे मार्ग हा जालना लोकसभा मतदारसंघातून जातो। जालना जळगाव ही जी रेल्वे लाईन मंजूर झाली, या रेल्वे लाईनच्या माध्यमातून जो पैसा या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 5000 जे 7000ची ही रोड लाईन आहे, त्यामध्ये 3552 कोटी रुपये राज्य सरकारने दिले। आपण जालनावाल्यांनी त्याचा टाळा वाजवून मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार केला। खरं म्हणजे शिल्पकारच याचे एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत।